शाहू महाराजांनी जे कार्य केलेले आहेत ही आजच्या पिढीला ही माहिती नाही आहेत किंवा कोल्हापूर कसं वसलं, कसं ते आता म्हणजे नवीन पिढीमध्ये कसं तयार झालं आहे किंवा आधी कसे कायदे होते त्यांनी कसं बनवलं आहे, हे सगळं ह्यामध्ये पूर्णतः माहिती आहे. आणि शाहू मिलमध्ये कामकाज म्हणा किंवा हे भिंती म्हणा, हे सगळं साहित्य आपल्याला नंतर बघायला मिळणार नाही. या दृष्टिकोनातनं मी इथं भेट घ्यायला आले आणि इथं आता जरा बघितल्यानंतर हे जे शाहू महाराजांनी पूर्वी काय केलं, या शाहू मिल जागेसाठी काय केलं, लोकांच्यासाठी काय केलं. शाहू महाराजांबद्दल इंटरनेटवर म्हणा किंवा इवन जे पुस्तकातून वगैरे आम्हाला माहिती होती त्यापेक्षा खरी माहिती आणि विथ रेफरन्स आम्हाला या ठिकाणी ह्या सगळ्या आपल्या गव्हर्नमेंटने घेतलेल्या किंवा या सगळ्या संघटनांनी घेतलेल्या एकत्र कष्टातून हे सगळं आम्हाला माहिती झालं. त्याचं म्हणजे कार्यक्रमाचं हे एक उद्दिष्ट खरंच सुफल संपूर्ण झाले. एक छायाचित्र 1000 शब्दांचं काम करते असं म्हणतात. आणि शाहू राजासारख्या रयतेच्या राजाचे लोकराजाचं चरित्र दर्शन लोकांना घडवायचं असेल तर या छायाचित्राच्या माध्यमातून ते सहजतेनं होईल. आणि आज त्यांच्या चरित्रातून खूप घेण्यासारख्या गोष्टी आहेत. अशी खूप कमी माणसं होऊन गेली की ज्यांचं चरित्र असेल, ज्यांचं कर्तृत्व असेल, ज्यांचं कार्य असेल, याच्यातून आपण प्रेरणा घेऊ शकतो. असं एक व्यक्तिमत्व राजश्री शाहू महाराज आहेत. आणि आपल्या रोजच्या आजच्या जीवनातसुद्धा आपण त्यांनी घेतलेले निर्णय जे आहेत या निर्णयांचं प्रतिबिंब पडलेलं आहे. असं व्यक्तिमत्व शाहू महाराज. आणि ह्यांच्या शाहू महाराजांचं जीवन व कार्य छायाचित्रे, पेंटिंग्स आणि त्यांनी लिहिलेली पत्रे आणि त्यांना आलेली पत्रे याच्या माध्यमातून आम्ही इथं मांडायचा प्रयत्न केलेला आहे. खरं तर आपण बघताय की हे खूप मोठी मिल आहे, हे खूप मोठे हॉल आहेत आणि ह्याच्यामध्ये 100 वर्षापूर्वीची 125 वर्षापूर्वीची छायाचित्र आम्हाला लावायची होती. मग ते करत असताना ही जी काही छायाचित्र आहेत ती लाईफ साईज आम्ही छायाचित्र लावलेत. म्हणजे आपण जर बघितलं तर हे लाईफ साईज आहेत. म्हणजे शाहू महाराजांची उंची 6 फूट 5 इंच होती, तर बरोबर लाईफ साईज आम्ही त्या उंचीचे शाहू महाराजांचं ते पेंटिंग जे फोटो आहेत ते आम्ही करून घेतलेत आणि ते या ठिकाणी लावलेत. काही चित्र ही थोडीशी ब्लर आहेत कारण 100 वर्षापूर्वीची चित्र सगळीच काही निगेटिव्हच्या स्वरूपात मिळालेली नव्हती. काही चित्र ही जुन्या पुस्तकातनी छापलेली मिळालेली होती, ती आम्ही या ठिकाणी घेतलीत. ती ब्लर आहेत पण त्या चित्रांचं महत्त्व खूप असल्यामुळं आणि त्यातून शाहू महाराजांचं कार्य पुढं जात असल्यामुळं आम्ही ती चित्र या ठिकाणी लावलेली आहेत. हे आता चित्र हे जुन्या राजवाड्यामध्ये जे कुस्त्याचा आखाडा भरायचा त्या कुस्तीच्या आखाड्याचं जुन्या राजवाड्याच्या प्रांगणात, जुना राजवाडा म्हणजे न्यू पॅलेसची निर्मिती व्हायच्या अगोदर 1874-75च्या अगोदर त्याच्या प्रांगणामध्ये कुस्त्याचं तात्पुरतं मैदान केलं जायचं आणि त्याच्यात कुस्त्या व्हायच्या. त्याचं एक अत्यंत दुर्मिळ छायाचित्र या ठिकाणी आम्ही ते लावलं की ज्याच्यामुळं त्यावेळेची कुस्तीची परंपरा तर समजतेच पण त्यावेळच्या लोकांच्या वेशभूषा समजतात आणि कशा पद्धतीनं त्यावेळेला लोक कुस्ती पाहण्यासाठी इतक्या मोठ्या संख्येनं जमायचीत आणि किती शिस्तबद्ध पद्धतीनं ते कुस्ती बघतात हे सुद्धा लक्षात येतं. त्याच्याबरोबर आम्ही बाजूला मग शाहू महाराजांचं हे खासबाग कुस्तीचं मैदान आहे. शाहू महाराज ज्या वेळेला 1902ला विदेशात गेलेले होते, परदेशात गेले, त्यावेळेला त्यांनी रोम बघितला आणि रोममध्ये जे ॲम्फी थिएटर आहे त्या रोमच्या धर्तीवर शाहू महाराजांनी कोल्हापूरमध्ये तत्कालीन भारतातील सगळ्यात मोठं कुस्तीचं मैदान त्यांनी बांधलं, ते खासबाग कुस्ती मैदान. आणि ह्या खासबाग कुस्ती मैदानात बघितलं तर जवळजवळ 30 ते 35 हजार लोक एकाच वेळेला कुठलाही अडथळा न येता मांडी घालून बसून कुस्ती बघतात. अशा पद्धतीचं हे अजूनसुद्धा कुस्त्यांचं सगळ्या भारतातलं सगळ्यात मोठं मैदान आहे. मातीवरच्या कुस्ती ज्याच्यात होतात ते हे त्याला पॅलेस एरेना म्हणायची. आणि हेच मैदानामध्ये परत शाहू महाराजांनी ओपन एअर थिएटरसुद्धा बांधून घेतलं, ज्याचं उद्घाटन त्यांनी संगीत सूर्य केशवराव भोसलेंच्या मृचिकटिक या नाटकानं केलेलं होतं. आणि त्यावेळेलासुद्धा जशी कुस्तीला लोक जमायची तशीच या मैदानामध्ये संगीत नाटक बघण्यासाठी केशवरावांचं एवढीच गर्दी असणारं छायाचित्र पलीकडं आहे या ठिकाणी. तर अशी ही छायाचित्र जी आहेत त्यावेळेचे नाट्य, कला, संगीत या सगळ्या गोष्टी दाखवतात. त्याचबरोबर आपण जर पलीकडच्या दालनात आपण गेलो या छायाचित्राच्या एक्झिबिशनच्या, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आणि शाहू महाराज यांचा जो ऋणानुबंध दाखवणारी पत्रांचे फोटोग्राफ्स आम्ही लावलेले आहेत. आणि ही पत्र आहे ती टाईप केलेली त्यावेळेला ह्याची नाही आहेत, तर ती त्यावेळेची
सगळी हातानं लिहिलेली पत्र आहेत. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी शाहू महाराजांना हातानं लिहिलेलं पत्र आहे आणि त्याच्यामध्ये त्यांनी नागपूरला जी बहिष्कृत परिषद झाली त्या परिषदेला शाहू महाराजांनी हजर राहावं अशी त्यांची इच्छा होती, त्यासाठीचं ते पत्र आहे. आणि त्याच्यामध्ये बाबासाहेबांचं जी भाषा आहे, शाहू महाराजांच्या प्रती जो त्यांचा जिव्हाळा आहे तो त्यातून दिसून येतो. बाबासाहेब त्या पत्रात असं म्हणतात की जसं तुमचं लेकरू, म्हणजे अक्कासाहेब त्यावेळेला आजारी होत्या, शाहू महाराजांनी त्यांना सांगितलेलं होतं त्याच्या अगोदरच्या पत्रातनं की अक्कासाहेब आजारी असल्यामुळे मला यायला मिळणार नाही. तर बाबासाहेब म्हणतात की जसं अक्कासाहेब तुमचं लेकरू आहे तसा आमचा हा अस्पृश्य समाज, तत्कालीन अस्पृश्य समाज हा तुमचा लेकरू नाही का. आणि हे सगळं पत्र आल्यानंतर शाहू महाराजांचं सुद्धा मोठेपण आहे की त्यानंतर सुद्धा शाहू महाराजांनी बाबासाहेबांना पत्र लिहिलं की मी कुठेही अडचणी आल्या तरी त्या परिषदेला येतो. आणि बाबासाहेब त्या नागपूरच्या शाहू महाराज त्या नागपूरच्या परिषदेला गेले. आणि त्या आपल्याला माहीत आहे की हा जो ऋणानुबंध आहे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आणि शाहू महाराज, म्हणजे अगदी हक्कानं, जसं आपल्या एका पित्याकडं मुलगा शिक्षणासाठी असेल किंवा आणि अडचणीत आल्यानंतर आर्थिक मदत मागतो, तशा पद्धतीनं बाबासाहेबांनी लिहिलेली पत्रंसुद्धा काही आम्ही या ठिकाणी दिलेली आहेत. दुसरं पत्र बाबासाहेबांच्या अगोदर, भेट व्हायच्या अगोदर शाहू महाराजांनी शिवतरकर मास्तरांना लिहिलं आणि त्या पत्रातला आशय खूप महत्त्वाचा आहे. त्याच्यामध्ये शाहू महाराज सांगतात शिवतरकरांना की तुम्ही तुमचा पुढारी स्वतः शोधून काढा. आणि तो जसं मेंढरांचा, बकऱ्यांचा पुढारी हे असू शकत नाही, कसाही असू शकत नाही, कारण तो त्यांना कसाही खाण्याकडेच नेणार, तसं तुमचा पुढारी तुम्ही स्वतः शोधून काढा हे ते सांगतात. आणि दुसरं, अस्पृश्य हा शब्द माझ्या कानात जस्त ओतल्यासारखा भासतो आणि हा शब्द उच्चारणाऱ्याला आपण प्रॉसिक्युशन का करू नयेत असं शाहू महाराज त्या पत्रातून म्हणतात. आणि स्वतःच्या हस्ताक्षरात लिहिलेलं पत्र आहे. एवढा मोठा राजा संस्थांचा तो शिवतरकर मास्तरांसारख्या एका तत्कालीन सामान्य व्यक्तिमत्वाला अशा पद्धतीनं स्वतःच्या हस्ताक्षरात 4 पानाचं ते पत्र आहे. ते आम्हाला निगेटिव्हच्या स्वरूपात मिळालेलं होतं. ते पत्र आर्काइव्हमध्ये नाही आहे, कुठंच नाही आहे. त्याच्या फोटो काढलेल्या होत्या. BP पाटील म्हणून रॉयल फोटोग्राफर होते, त्यांच्याकडं आम्हाला ते 4 पानाचं पत्र निगेटिव्हच्या स्वरूपात मिळतं, ते सुद्धा दाखवलं. अशा अनेक गोष्टी आहेत की शाहू मिलच्या पायाभरणीचा फोटो आहे. अनेक गोष्टी शाहू महाराजांच्या बालपणापासून ते त्यांच्या शेवटच्या क्षणापर्यंतच्या आहेत. म्हणजे प्रबोधनकार ठाकरे शाहू महाराजांचे अत्यंत जीवष्ट स्नेही होते आणि शाहू महाराजांनी शेवटी त्यांचा हातात हात घेऊन त्यांच्याकडनं वचन घेतलं आणि 2-3 तासानं शाहू महाराजांचं निधन मुंबईमध्ये पन्हाळा लॉजला झालं होतं. तर त्यांचंसुद्धा त्यांनी शाहू महाराज गेल्यानंतर एक त्यांच्या प्रबोधन मासिकात सर्च लाईट विजला नावाचा लेख लिहिला होता. त्या लेखाचं त्या फोटो त्या प्रबोधनचा तो सुद्धा आम्ही दिला आहे. शाहू महाराजांची जी स्मारकं झाली, गंगाराम कांबळेंनी पहिल्यांदा स्मारक कोल्हापुरात उभा केलं, त्याचं छायाचित्र आहे. लखनौमध्ये आता नव्यानं स्मारक उभं राहिलं आहे. शाहू महाराजांचा सगळ्यात मोठा फोटो लखनौमध्ये आहे, त्याचं छायाचित्र आहे. शाहू महाराजांचं वाहनं जी आहेत त्यांची छायाचित्र आहेत. शाहू महाराजांच्या परिवारातल्या लोकांची छायाचित्र आहेत. आणि शाहू महाराजांनी जे महत्त्वाचे आदेश काढले, शिक्षणाबद्दलचे असतील, बोर्डिंग हाऊसेस असतील, या सगळ्यांची छायाचित्र आम्ही या ठिकाणी मांडलेत. या ठिकाणीच आम्ही एक नांगर ठेवलेला आहे. हा नांगर तोफांपासनं शाहू महाराजांनी नांगर केले. हा पहिला राजा आहे. राजे, सेनापती हे जे काही लोक आहेत ही पोलादापासून शस्त्र बनवत होते, पण हा पहिला राजा आहे की ज्या राजानं निकामी झालेल्या ज्या तोफा होत्या राज्यातल्या आणि त्याच्यापासून शस्त्र बनायला लंडनमध्ये ती सगळे जाणार होते, कारण भारतातल्या अनेक तोफा त्यावेळेला शस्त्रासाठी म्हणून नेल्या आणि त्याची तोफा आणि परत फर्स्ट वर्ल्ड वॉरला इंग्रजांनी केल्या. पण असा राजा आहे की ज्यानं आपल्या राज्यातल्या ज्या तोफा इंग्रज घेऊन जाणार होते शस्त्र करायला, त्यांनी किर्लोस्करांना बोलवून घेतलं आणि त्यांना सांगितलं की ह्या तोफांचे तुम्ही नांगर बनवा, कारण नांगर हा शेतकऱ्याला आणि सगळ्या लोकांना जगवण्याचं साधन आहे. आणि तसाच एक नांगर या ठिकाणी आम्ही लावला आहे. आणि ज्या चांगल्या तोफा होत्या की ज्या लेगसीच्या तोफा होत्या, म्हणजे वारशाच्या तोफा होत्या, त्यासुद्धा शाहू महाराजांनी वाचवलेल्या होत्या. त्यातली वाचवलेल्या एका वार नावाच्या तोफेचं छायाचित्र आजसुद्धा ती करवी छत्रपतींच्याकडे आहे, ते सुद्धा आम्ही या ठिकाणी लावलं आहे. अशा अनेक गोष्टी या प्रदर्शनातून आपल्याला बघायला मिळतील. त्याचबरोबर ही जी काय काळाच्या पुढची दृष्टी ठेवणारा राजा कसा होता शाहू महाराज, हे जी अबेंडन्ड मिल आहे, म्हणजे मिल 2003ला बंद पडली, त्याच्यानंतर आज जवळजवळ 20-25 वर्षानंतर ह्या मिल पुन्हा एकदा लोकांना बघायला मिळते. तर ही मिल आपण
सुद्धा येऊन बघा की किती भव्य हा सगळ्या स्वरूपात शाहू महाराजांनी त्यावेळेला पसारा मांडलेला होता. एक लहानसं संस्थान, पण या लहानशा संस्थानाचा राजा हा किती लोकोत्तर कार्य करू शकतं याचं सर्वोत्तम उदाहरण हे शाहू महाराज आहेत. आणि या शाहू महाराजांचा जो विचार आहे की माणसाला माणसाप्रमाणे वागवलं पाहिजे, हा सगळा या प्रदर्शनाचा एक आमचा की पॉईंट आहे आणि ते आपण सगळ्यांनी येऊन बघावं अशी मी आपल्याला विनंती करतो. हा जो उपक्रम इंद्रजित सावंत यांनी इथं सुरू केलेला आहे त्याची प्रोसेस ही फार मोठी आहे. आज हे आपल्याला चित्रस्वरूपात किंवा प्रदर्शनाच्या स्वरूपात दिसतं, परंतु ह्या सगळ्या फोटोंचं जे कलेक्शन आहे हे याचा जो कालावधी आहे फार मोठा आहे. इंद्रजितनं ह्यासाठी बरेच कष्ट उपसावे लागले, बरेच प्रयत्न करावे लागले आणि गेल्या नाही म्हटलं तर एक 15 ते 20 वर्षाचा कालावधी ह्या कलेक्शनचा आहे. आणि हे कलेक्शन आता अतिशय भव्य स्वरूपामध्ये राजर्षी शाहू महाराजांनी स्थापन केलेल्या शाहू मिलच्या प्रांगणामध्ये मांडण्यात आलेला आहे. आणि हा अनमोल ठेवा आहे ज्याच्यामध्ये जी कोल्हापूरची जडणघडण झाली, शाहू महाराजांनी जी डेव्हलपमेंट केली ती डेव्हलपमेंट चित्रस्वरूपामध्ये त्यावेळच्या परिस्थितीमध्ये कशी होती किंवा त्याची डेव्हलपमेंट कशी झाली याचा एक चांगला आढावा लोकांना घेता येईल, नवीन माहिती मिळेल ह्या पद्धतीने ह्या प्रदर्शनाची मांडणी केलेली आहे. ज्याच्यामध्ये छत्रपती घराण्याचा इतिहास, त्याची वंशावळ, त्यानंतर त्यामध्ये आलेले त्यांचे वेगवेगळ्या कालखंडामध्ये कुणी कुणी राज्य केलं आणि तिथून पुढं मग शाहू महाराज राज्य गादीवर आल्यानंतर त्यांनी जी काही शहराची डेव्हलपमेंट केली, आपल्या संस्थांची डेव्हलपमेंट केली, ही अगदी व्यवस्थितरित्या हे मांडलेलं आहे. शाहू महाराजांचं कार्य हे सामाजिक, सांस्कृतिक, शैक्षणिक, आरोग्य, कृषी, उद्योग, व्यापार या सगळ्या क्षेत्रामध्ये आहे. आणि ही जी शाहू महाराजांनी डेव्हलपमेंट केली ही डेव्हलपमेंट त्यांनी करताना जो काही विचार केला तो विचार तात्पुरता न करता सस्टेनेबल डेव्हलपमेंट कशी असेल ही विचार केला आणि त्याची प्रत्यक्ष कृती आणली. आणि ह्या सस्टेनेबल डेव्हलपमेंटचा लाभ गेल्या शाहू महाराजांच्यापासून आत्तापर्यंत 4 ते 5 पिढ्यांनी घेतलेला आहे आणि इथून पुढे कित्येक पिढ्या घेतील. बरोबर. याची उदाहरणं म्हणजे राधानगरीचं धरण आहे, जी इरिगेशन सिस्टीम आहे, भारतातलं हे पहिलं धरण जे का राजानं बांधलं आणि त्या इरिगेशन सिस्टीमचा लाभ कोल्हापूरच्या जनतेला झाला. आणि ह्याच्यामधून जे कृषीवर आधारित इथं संपूर्ण उद्योगधंदे डेव्हलप झाले, त्याच्यामुळं कोल्हापूर जिल्ह्याची जी पर कॅपिटा इन्कम डेव्हलप झाली ती भारतामध्ये टॉपच्या शहरांमध्ये गणली गेली कित्येक वर्षांनी. अजूनसुद्धा कोल्हापूर जिल्हा हा पहिल्या 5मध्ये पर कॅपिटा इन्कममध्ये आहे. आणि त्याचं कारण हे शाहू महाराजांनी जी इरिगेशन सिस्टीम डेव्हलप केली त्या डेव्हलपमेंटमुळं आहे. मी इतकं वर्ष लहान ते मोठं कोल्हापुरात झालं, कधी मी हे शाहूमिल बघितलं नव्हतं. ह्या निमित्त मला शाहूमिल बघायला मिळालं आणि शाहू महाराजांनी आपल्या कोल्हापुरासाठी एवढं बरंच काय काय केलं आहे ते आज मला बघायला मिळालं. आणि शाहू महाराजांचं पूर्ण त्यांची पिढी, परत त्यांचे फॅमिली फोटो वगैरे सगळं आम्हाला रिअली बघायला मिळालं. या एक्झिबिशनमध्ये किती एक पोस्टर आहे ते मला तर खूप आवडलं. त्यामध्ये सगळ्या मुलींना, ज्या काही लेडीज आहेत त्यांच्यासाठी त्यांनी कायदे केले. मग त्यामध्ये त्यांनी विधवा ज्या आहेत त्यांच्या पुनर्विवाहासाठी त्यांनी म्हणजे प्रयत्न केले. आंतरजातीय विवाह कायदा त्यांनी एक आणला. मग आंतरजातीय आणि त्यांनी स्वतः म्हणजे दुसऱ्यांसाठी नाही तर त्यांनी स्वतःपासून सुरुवात केली आंतरजातीयसाठी. आणि दुसरं एक होतं की आंतरधर्मीय, तो पण विवाह कायदा त्यांनी एक आणला. स्त्रियांना क्रूरपणे वागवण्यासाठी प्रतिबंध करणारा आणि काडी मोडण्याचा म्हणजे जो घटस्फोट आहे तो हक्क देण्यासाठी तो पण त्यांनी कायदा आणला. म्हणजे जनरली त्यांचा इतिहास असेल ऐकला होता, वाचला होता, अभ्यासक्रमात बघितला होता, पण त्याच्यामध्ये अशी एक स्पेसिफिक माहिती की त्यांचा जन्म काय झाला आणि त्यांनी काय केले, पण त्यांनी प्रत्यक्षात काय केलं आणि कुणाकुणासाठी आणि किती त्यांनी कष्ट घेतले हे त्यांनी इथं लावलेल्या म्हणजे संग्रहालयातनं. आणि मुळात त्यांची एवढी सगळी माहिती जतन करून ठेवली ही फार मोठी गोष्ट आहे, जेणेकरून आम्हालाच कळलं आणि ही माहिती पुढच्या पिढीपर्यंत जास्त पोहोचेल. आत्ता जसं मॅडम म्हणाले की आपल्याला बरीच माहिती माहीतच नव्हती, त्यामुळं मला पण असं काही माहीत नव्हतं की आता त्यांनी तिथं एक लावलं आहे की रेस कोर्स, म्हणजे तिथं त्यांनी हॉर्ससाठी म्हणजे घोड्यांसाठी त्यांनी एक स्टे केला होता आणि नंतर मग त्याचं नाव ते असं रेस कोर्स केलं. तर आपल्या इकडं काही ठिकाणी अशी त्याची नावं का पडली हे जे आहे ते आपल्याला अशा संग्रहालयातनं म्हणजे लक्षात येतं आहे आणि ते लहान मुलांपर्यंत पोहोचेल की नक्की काय आहे. आपण जिथं राहतो, जिथं वाढलो आहे तिथल्या म्हणजे जागेची, तिथल्या आपल्याला म्हणजे राहणाऱ्या आपल्या आजूबाजूच्या इतिहासाची माहिती असली पाहिजे असं मला वाटतं. नक्कीच बघावे असं वाटतं मला, कारण म्हणजे पूर्वीच्या कोल्हापूरचं पूर्ण दर्शन आपल्याला मिळेल इथे. शिवाय शाहू महाराजांनी ज्या ज्या सुधारणा केल्या आणि त्यामुळे आपल्याला आत्ता जे जे फायदे होतात
किंवा आपण आता जे निवांतपणे जगू शकतो आहे ते बघायला मिळेल. हे जे अनमोल ठेव आहेत, दस्तऐवज आहेत, फोटोग्राफ्स आहेत, हे सहजासहजी सर्वसामान्य लोकांना पाहायला मिळत नाहीत. कारण ह्याचं कलेक्शन ठराविक संस्थांमध्ये किंवा काही ऑफिसेसमध्ये असतं. हा सर्वसामान्य जनतेसाठी हा जो एकूण पट उलगडला गेलेला आहे ह्याचा लाभ घेणं फार गरजेचं आहे. ज्याद्वारे लोकांना समजेल की आपली ही जी आपण फॅसिलिटीज आज अनुभवतो किंवा ज्या सुविधा घेतो ह्याचा जो डेव्हलपमेंट आहे किंवा ह्याची पायाभरणी कशी झालेली हे लोकांना फार सहजरित्या समजेल.